देवराव इटनकर या पत्र परिषदेमध्ये हे सांगू इच्छितो की आमच्यावर जो मीडियाद्वारे जे व्हिडिओ प्रकाशित करण्यात आलेला आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे आणि त्याच्यात आमची छवी खराब करण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून आहे. त्यांचे 5 प्लॉट होते आणि ते ॲक्च्युअलमध्ये 2002पासून त्यांची केस सुरू होती. आम्ही 2002ला रजिस्ट्री लावली. केस संपली 11वा महिना 2025ला. त्यानंतर आम्ही त्या प्लॉटवर गेलो रितसरपणे की भैया साफसफाई करून तिथे काही क्लीन करू. तर तिथे गेल्यानंतर आम्हाला आढळलं की भरपूर कचरा आणि तिथे JCB उभा होता. आम्ही विचारलं की भैया JCB कोणाचं आहे. तर तिथले काही केअरटेकर होते. त्यांनी फोन करून त्या जयस्वालला बोलवलं की भैया आपके ये प्लॉट पे कोई आया है. तो आम्ही ते आल्यानंतर आम्ही म्हटलं भैया कचरा साफ करो, यहाँ पे प्लॉट हमारा है. तो बोले आप इतने लोग क्यों आए, 20-25 लोग. भैया प्लॉटवर जेव्हा जाईल तर व्यवस्थितपणे जितके प्लॉट त्यांनी म्हटलं इतने लोग क्यों आए क्या आहे त्यांनी म्हणणं सुरू केलं. तेव्हा 3 बाया सोबत घेऊन आली ती बाई आणि ती आल्यानंतर एकदम अग्रेसिव्ह म्हणजे तिला वाटलं की यांच्याकडनं कोणी महिला कोणीच नव्हती. त्यामुळे ती वाद करायला लागली कि भैया ज़बरदस्ती आप क्यों आए क्या आहे. आम्ही त्यांना सांगितलं की भैया हा प्लॉटचा हमारे प्लॉट आहे. मग तिने आपल्या नवऱ्याला बोलवलं आणि नवरा आल्यानंतर त्यांना आम्ही म्हटलं की भैया त्यांनी पोलीस बोलवल्यावर हुडकेश्वर पोलीस स्टेशनमध्ये गेलं आणि ते प्रकरण पूर्णपणे त्या मॅडमला सांगण्यात आलं की भैया हे असे प्लॉट होते. मॅडमने पडताळणी केली आणि त्यांनी म्हटलं की हे मालकच आहे आणि यांचाच अधिकार आहे. तर तुम्ही जे बॅनर लावलेले आहे जयस्वालला ते तुम्ही काढून टाका आणि यांना योग्यपणे यांचं काम करू द्या. आम्ही जेव्हा परत आलो तेव्हा त्याचेच माणसं ते काढायला लागले आणि ती बाई आमच्या विरुद्ध तिने व्हिडिओ बनवला. तिने जे महिला आणल्या होत्या त्यांनी व्हिडिओ बनवला आणि त्या महिला आपसात बोलत होत्या की तुम गाली दो कुछ बोलोगे तो मॅटर बन जाएगा. या पद्धतीनं त्यांनी व्हिडिओ बनवून आम्हाला उकसवण्याचा प्रयत्न केला की तुम इतने हमारे साथ कुस्ती लढणे आहे क्या, ये करणे आहे क्या. जेव्हा की असं काहीही घडलेलं नव्हतं. आम्ही फक्त तिथे म्हटलं की भैया आम्हाला काही वाद घालायचा नाही आहे. आम्ही ज्या पद्धतीने आलेलो आहोत, आम्ही आमच्या प्लॉटासाठी आलेलो, आमचे बॅनर आम्हाला लावू द्या. त्यांनी आम्हाला बॅनर लावू दिले नाही, आपले बॅनर काढू दिले नाही आणि त्यांनी आम्हाला उलट कंप्लेंट केली की भैया मैं देखती हूँ आप कैसे आते हो. सर हे नागपूर समाचार 24 हे चॅनल प्रसार माध्यम आहे ज्याच्यातून आमची छवी खराब करण्याचा प्रयत्न केलेला आहे.